जुना एम्प्लॉयमेंट चौक येथे भाजी विक्रेते व खोकेधारक यांनी सोलापूर महानगरपालिका मंडई विभागाची रीतसर पावती घेऊन सुद्धा अन्यायकारक कारवाई करून भाजी व खोक्यांचे नुकसान करण्यात आले। भाजी विक्रेते व खोकेधारक या जागेवर गेल्या 20 ते 25 वर्षांपासून उदरनिर्वाह करतायत। त्यांच्याकडे रीतसर पालिकेची पावती आहे। ते लोक शेतात कष्ट करून मोलमजुरी करून भाजी पिकवून बाजारात आणून विक्री करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह भागवतात। कधी कधी पैसे देऊन पावती देत नाहीत असे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? सर्वसामान्य माणसांवरच कारवाई का होते असा प्रश्न निर्माण होत आहे। आज एम्प्लॉयमेंट चौक ते जास्त त्रास देऊन अतिक्रमण विभागाचे आमचे महिला ताईंना जेव्हा भाजी विकताना त्रास देऊन त्यांचं जे भाजीपाला आहे त्याचं अतिशय नुकसान करून त्यांच्यावर कारवाई केली। मी पहिल्यांदा आयुक्त साहेबांना 2 प्रश्न करतो। तुमचे जे कर्मचारी आहे जे लोकांना अत्याचार करून पैसे खातात, रोज त्यांना असं पावती देतात, 25 रुपयाचं पावती आहे, रोज यांच्याकडनं 25 रुपये वसुली करतात मनमानी। ठीक आहे, आम्ही 25 रुपये वसुली करतात आणि वसुली केल्यावर त्यांना इथं पर्यायी जागा आहे भाजी विकायला। हे हिंदू लोक आहेत, यांचं हातावर पोट आहे, शेतकरी आहे। एक तर अतिवृष्टी पावसामुळं शेताचं भयानक नुकसान झालं, शेत गेले वाहून, तरी हे लोक पर्यायी म्हणून हे शेतकरी लोक इथं भाजी विकतात। रोजचं 25 रुपये पावत्या पाडते, ते बसू देत नाही, ते झाडू मारणार पण पैसे घेते, ते इथं आम्हाला बसायला पण दे नाही। ते कुठं म्हणून जावं सांगा आम्हाला, कुठं जगावं, काय करावं, आत्महत्या करून घेतो बघा आता मी। आम्हाला पर्याय नाही, काय करा, कुठं काय करायचं, आम्हाला एक भाकर घालणार पण कोण नाही आम्हाला, लेकरा बाळ असून पण आम्हाला कोण बघत नाही ते आम्हाला। आम्ही काय करावं सांगा? एवढं भाजीपाला आणून 10-20 रुपये मिळते म्हणून आम्ही करताव ना, त्याचं काय तरी आम्हाला सरकार्य करा, कुठं तर बसायला जागा द्या आम्हाला। 25 रुपये घेते ते बाया, आम्हाला बसायला काय करायचं, कुठं जायचं सांगा आम्हाला, कुठं म्हणून बसायचं आम्हाला, त्या जागा दाखवा, आम्ही जाऊन तिथं बसतो। आम्ही जागा तर दाखवा, मला उचलून न्यायला लागले दलाल लोक, 1 रुपयाला उभा राहत नाही दलाल लोक, कुठं भरायचं पैसे, सगळं म्युन्सिपालिटी लोक माल भरून यायला लागले, ते मापा न्यायला लागले, काटून न्यायला लागले, ते एक दिवस 25 रुपये नाही दिले, माल उचलायला सांगा लागले, ते पैसे नाही दिले तरी कुठं आम्हाला सांगा काय पर्याय करायचं, तुम्ही निर्णय घ्या। नेहमीच असते हे सारखं काय खायचं, कुणाला हात धुवाय, कुणाला पाय धुवाय, काय कुठं काम करायला मला भाग नाही बघा। आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी असे सांगण्यात आले। या प्रसंगी ओम साई प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष शिवराजदादा गायकवाड, विश्वास नागटिळक, अर्चना नागटिळक, मंगल जगताप, मंगल शिवशरण, महादेवी चव्हाण, वर्षा कांबळे, उल्फा सुरवसे, गोदाताई खरात, शांताबाई म्हेत्रे तसेच सर्व भाजी विक्रेते उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।